राज्याला बेघर मुक्त करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू असून प्रधानमंत्री आवास योजनेची राज्यातली प्रतीक्षा यादी समाप्त. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत माहिती. राज्यातील आर्थिक फसवणूक करणाऱ्या कंपन्यांच्या संचालकांवर कठोर कारवाई करण्यासाठी या गुन्ह्यातील शिक्षेचा कालावधी आणि दंडाची रक्कम वाढवण्यात येणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. बोगस बियाणं प्रकरणी सभागृहातल्या जाणकार सदस्यांची समिती नेमून कृती आराखडा तयार करण्यात येईल. कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांची विधानसभेत ग्वाही. इलेक्ट्रिक वाहनांसाठी महाराष्ट्र डेस्टिनेशन ठरत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. टेस्ला कंपनीच्या अनुभूती केंद्राचं मुंबईत केलं उद्घाटन. नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात नवी क्रांती घडणार असून नव्या संधी निर्माण होत असल्याचं केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांचं मुंबईत प्रतिपादन. गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटीच्या 5,000 जादा गाड्या सोडणार. परिवहन मंत्र्यांची माहिती. शांघाय सहकार्य संघटनेच्या परराष्ट्र मंत्र्यांची आजपासून चीनमध्ये बैठक. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी शी जिनपिंग यांची घेतली भेट. ॲक्झियम 4 मोहिमेअंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात गेलेल्या भारताच्या शुभांशु शुक्लासह 4 अंतराळवीर आज कॅलिफोर्नियाजवळील किनाऱ्यावर उतरणार. आणि रायगड रत्नागिरी जिल्ह्याला जोरदार पाऊस. येत्या 24 तासात मुंबईसह कोकण तसंच पुणे आणि सातारा घाटमाथ्याला मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा